नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. आषाढी एकादशी निमित्ताने धुळे शहरातील मालेगाव रोडवरील विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 1966 साली या मंदिराची स्थापना झाली असून 60 वर्षे पूर्ण झाले आहेत. प्रति पंढरपूर म्हणून हे मंदिर प्रसिद्ध असून धुळे शहरासह पंचक्रोशीतील भाविक आषाढी एकादशी निमित्ताने दर्शनाला येत असतात. आषाढी एकादशी निमित्ताने या परिसरामध्ये यात्रा भरत असते. पोलीस विभागाच्या श्वान पथकाने मंदिरातील तपासणी केली आहे. स्त्री व पुरुष भाविकांसाठी या ठिकाणी दर्शनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. मंदिरावरती विद्युत रोषणाई केल्यामुळे मंदिर उजाळून निघाले आहे. आपले हे मंदिर 1966 साली दसऱ्याला बांधून तयार झाले आणि मग लोकांसाठी दर्शनासाठी ते खुलं केलं गेलं आणि आता 60 वर्ष पुरी होतील या मंदिराला. आणि आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे लवकर पूजा होते आणि मग भक्त मंडळींसाठी मंदिर दर्शनासाठी हे केलं जातं, उघडं केलं जातं आणि आजूबाजूच्या खेड्यातून वगैरे लांबून वगैरे लोक दर्शनासाठी येतात आणि आपल्या धुळ्याचं प्रति पंढरपूर असं लोक समजतात आणि श्रद्धेने भक्तिभावाने दर्शनासाठी येतात. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.